पिंपळगाव ग्रामस्थांनी केलेलं स्वागत पाहून विजय निश्चित झाला. हिरामण सातकर. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा मिळालाय त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील मोठा पाठिंबा पाहायला मिळतोय. पिंपळगाव ग्रामस्थांनी ज्या प्रकारे जल्लोषात स्वागत केलं ते पाहून विजय निश्चित झाला असल्याचं स्पष्ट झाले, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांनी व्यक्त केलंय. तालुक्यातील दादागिरी गुंडगिरी आता संपुष्टात येणार आहे हे निश्चित झालंय. त्यासाठी बाबाजी काळे यांना निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत पिंपळगाव ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे डॉक्टर अमल कोल्हे यांना आशीर्वाद दिले त्याप्रमाणे आता परिवर्तन करण्यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ देखील सज्ज झालेत. त्यामुळे बाबाजी काळे यांचा विजय आजच निश्चित झालाय अशा भावना हिरामण सातकर यांनी व्यक्त केल्यात. दरम्यान बाबाजी काळे यांनी बोलताना सांगितलं, केवळ दहशत निर्माण करून राजकारण करणारे आता घरी जाणारे. बेरोजगार तरुणांचा आक्रोश परिवर्तनाच्या दिशेनं चाललाय. निवडणूक आली की महिला बचत गट आठवतात आणि रोजगार निर्मितीला मात्र यांना महिला बचत गट आठवत नाही. 5,000 कोटींचा विकास यांचा कुठेही पाहायला मिळत नाही. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे हे संयमी होते. गोरेंनी केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवण्याचं काम समोरच्या उमेदवारानं केलं. शेतकऱ्यांना पाया पडायला लावायचं, मग त्याला मदत करायचा, आव आणायचा ही वृत्ती समोरच्या उमेदवाराची आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. या लढाईत आपण सर्वजण सामील होऊ असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी व्यक्त केलंय.